नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 8 ऑगस्ट 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच राष्ट्रीय भालाफेक दिन कधी साजरा करण्यात आला? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 7 ऑगस्ट। स्पष्टीकरण: भारतामध्ये दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय भालाफेक दिन साजरा केला जातो। हा दिवस देशातील महान ॲथलीट नीरज चोप्रा यांनी 7 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भालाफेक स्पर्धेत मिळवलेल्या ऐतिहासिक सुवर्णपदकाच्या आठवणीत साजरा केला जातो। प्रश्न 2, नुकतीच मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-4 ची यशस्वी चाचणी कोठे करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, ओडिशा। स्पष्टीकरण: मध्यम पल्ल्याच्या अग्नि-4 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची नुकतीच ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीवरून यशस्वी चाचणी करण्यात आली आहे। मारक क्षमता: या क्षेपणास्त्राचा पल्ला सुमारे 4000 किलोमीटरपर्यंत आहे। वैशिष्ट्य: हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे 2 टप्प्यांचे आणि घन इंधनावर चालणारे क्षेपणास्त्र असून ते अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे। ओडिशा राज्याची माहिती: राजधानी भुवनेश्वर, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती। आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी। ओडिशामध्ये 1,14,257 कोटीच्या गुंतवणुकीसह राज्याचे पहिले सोव्हरेन AI डेटा सेंटर उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे। DRDOने लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या कुशा क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावर केली। DRDOने पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटची यशस्वी चाचणी चांदीपूर येथे केली। वर्ष 2026 ते 2036 साठी ओडिशा सरकारने डीप सी फिशिंग अर्थात गहन समुद्र मासेमारी मिशनला मंजुरी दिली। ओडिशा सरकारने बोईस धोरण सुरू केले। भारतातील पहिल्या व्यावसायिक पातळीवरील कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ओडिशामध्ये करण्यात आले। प्रश्न 3, नुकतीच 13वी ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भुवनेश्वर। स्पष्टीकरण: नुकतीच 13वी ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक 2026 भुवनेश्वर, ओडिशा येथे आयोजित करण्यात आली होती। मुख्य विषय: लवचिकता, नाविन्यता, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्मिती। प्रश्न 4, नुकत्याच कोणत्या ईशान्येकडील राज्याने आपल्या राज्य प्राण्याच्या संरक्षणासाठी मिशन क्लाउडेड लेपर्ड सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मेघालय। स्पष्टीकरण: नुकतेच मेघालय राज्याने आपला राज्य प्राणी क्लाउडेड लेपर्ड अर्थात धूसर बिबट्याच्या संरक्षणासाठी मिशन क्लाउडेड लेपर्डची सुरुवात केली आहे। याचा मुख्य उद्देश नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन, वैज्ञानिक संशोधन, बेकायदेशीर शिकारीवर बंदी घालणे आणि स्थानिक समुदायांचा सहभाग वाढवणे हे आहे। मेघालय राज्याची माहिती: राजधानी शिलाँग, मुख्यमंत्री कॉनराड संगमा, राज्यपाल CH विजयशंकर। आता पाहू मेघालयशी संबंधित इतर चालू घडामोडी। मेघालयमध्ये मिशन गोल्डन स्पाइस सुरू करण्यात आले। ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन मेघालयमध्ये करण्यात आले। हमातालिवा मावलिंगोट नावाच्या लिंक्स कोळ्याची एक नवीन प्रजाती मेघालयमध्ये शोधली गेली। मेघालय 39व्या राष्ट्रीय खेळ 2027 चे यजमानपद भूषवणार आहे। मेघालयच्या रिभोई जिल्ह्यात एरी रेशीम प्रक्रिया घटकाचे उद्घाटन करण्यात आले। भारतीय सैन्याद्वारे सैन्य सराव प्रगतीच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन मेघालयमध्ये केले जाईल। UPSC परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांसाठी CM इन्स्पायर योजना मेघालयमध्ये सुरू करण्यात आली। प्रश्न 5, नुकताच उल्हास योजनेअंतर्गत कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने 99.09% यशाच्या दरासह पूर्ण साक्षर क्षेत्राचा दर्जा प्राप्त केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, जम्मू काश्मीर। स्पष्टीकरण: नुकतेच उल्हास अर्थात नवभारत साक्षरता कार्यक्रम योजनेअंतर्गत जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाने 99.09% यशाच्या दरासह पूर्ण साक्षर क्षेत्राचा दर्जा प्राप्त केला आहे। वैशिष्ट्य: जम्मू आणि काश्मीर हा मैलाचा दगड साध्य करणारा देशातील 10वा आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रदेश बनला आहे।
आता पाहू जम्मू काश्मीरशी संबंधित इतर चालू घडामोडी. चिनार पुस्तक महोत्सव जम्मू काश्मीरमध्ये आयोजित झाला. जम्मू काश्मीरमधून अरेको चेरी आणि सेंट्रोस प्लम सिंगापूरला निर्यात करण्यात आले. रोगांचे नियंत्रण मजबूत करण्यासाठी जम्मू काश्मीरने तत्काळ प्रभावाने कुष्ठरोगाला अधिसूचित करण्यायोग्य रोग म्हणून घोषित केले. जम्मू काश्मीरमधून अरेको चेरी आणि सेंट्रोस बोरांची पहिली खेप संयुक्त अरब अमिरातीला निर्यात करण्यात आली. खीर भवानी मेळ्याचे आयोजन जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आले. भारतील 7व्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राचे उद्घाटन जम्मूमध्ये करण्यात आले. पारंपरिक पंजाथ नाग उत्सव जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये साजरा करण्यात आला. प्रश्न 6. नुकतीच आफ्रिकन स्वाईन फीव्हरसाठी कोणत्या देशाने MA104 ही स्वदेशी लस लॉन्च केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भारत. स्पष्टीकरण. आफ्रिकन स्वाईन फीव्हरसाठी MA104 स्वदेशी लस नुकतीच भारताने लॉन्च केली आहे. ही लस भोपाळ येथील भारतीय कृषी संशोधन परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान च्या शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. ही MA104 सेल लाईनवर आधारित भारतातील पहिली लाईव्ह ॲटेन्युएटेड म्हणजेच जिवंतपण क्षीण केलेली लस आहे, ज्यामुळे कमी खर्चात तिचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे शक्य होईल. ही लस 8 आठवड्यांपेक्षा जास्त वयाच्या निरोगी डुकरांसाठी शिफारस केलेली आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताने स्वतःचा 350 किलोग्रॅम थ्रस्ट क्षमतेचा एक्सपेंडेबल टर्बोजेट इंजिन विकसित केला. ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कच्या विद्युतीकरणाच्या बाबतीत भारताला दुसरे स्थान मिळाले आहे. विक्रम-1 रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाने खाजगी कक्षी प्रक्षेपणाची क्षमता साध्य करणारा भारत जगातील तिसरा देश बनला आहे. भारताने बळजबरीने करून घेतलेल्या श्रमातून बनवलेल्या उत्पादनांच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली. भारताने आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये प्रथम क्रमांक पटकावली. आठवड्यातून फक्त एकदाच घ्यावी लागणारी जगातील पहिली इन्सुलिन औषध अविगली भारतामध्ये लॉन्च करण्यात आली. प्रश्न 7. नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर DY पाटील यांचे निधन झाले, ते कोण होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, शिक्षणतज्ज्ञ. स्पष्टीकरण. डॉक्टर DY पाटील म्हणजेच ज्ञानदेव यशवंतराव पाटील हे एक प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि 3 राज्यांचे बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल होते, ज्यांचे 4 ऑगस्ट 2026 रोजी वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले. सन्मान, सामाजिक कार्य आणि शिक्षणातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना 1991 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांनी 1957 ते 1962 दरम्यान कोल्हापूर नगर परिषद अथवा महापौर म्हणून सेवा बजावली. ते 1967 ते 1978 या काळात महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य पन्हाळा मतदारसंघातून आमदार होते. प्रश्न 8. नुकतेच 46वे फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड कोठे आयोजित केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, उझबेकिस्तान. स्पष्टीकरण. 46वे फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड समरकंद, उझबेकिस्तान येथे 15 ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान आयोजित केले जाईल. यामध्ये खुला आणि महिला असे दोन्ही गट समाविष्ट असतील. उझबेकिस्तान देशाची माहिती. राजधानी ताशकंद. चलन उझबेक सोम. राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झियोयेव. प्रश्न 9. नुकतेच आशियाई राफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, अरुणाचल प्रदेश. स्पष्टीकरण. आशियाई राफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन अरुणाचल प्रदेश राज्यात केले जाईल. नदी सिमांग नदी हे आयोजन सेअंग खोऱ्यातील सिमांग नदीवर होईल. अरुणाचल प्रदेश राज्याची माहिती. राजधानी ईटानगर. मुख्यमंत्री पेमा खांडू. राज्यपाल KT परनाईक. आता पाहू अरुणाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. 158 वर्षांनंतर दुर्मिळ जांभळ्या फुलांची हिमालयीन वनस्पती सायनॅन्थस हुकेरी भारतात पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशमध्ये आढळून आली. अरुणाचल प्रदेशमध्ये द्री उत्सव साजरा करण्यात आला. दूरसंचार विभागाने अरुणाचल प्रदेशमध्ये आंतरमंडळ रोमिंग सेवा सुरू केली. अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळाने इनर लाईन परमिट प्रणालीला मंजुरी दिली. कृषी आधारित एतोर गेडी उत्सव अरुणाचल प्रदेशच्या आडी जमातीद्वारे साजरा करण्यात आला. वनस्पतीची नवीन प्रजाती स्टॉरन्थेरा ओरिओग्लुसाचा शोध अरुणाचल प्रदेशमध्ये लागला. प्रश्न 10. नुकतेच भारत इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स 2026 चे आयोजन कुठे केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली.
स्पष्टीकरण. भारत इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स 2026 चे आयोजन नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे केले जाईल. ही या जागतिक परिषदेची दुसरी आवृत्ती आहे, जी इंडियन राईस एक्सपोर्टर्स फेडरेशनद्वारे आयोजित केली जात आहे. प्रश्न 11. नुकत्याच आर्मी चीफच्या एडीडी कॅम्प म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण बनल्या आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. शिवानी सहरावत. स्पष्टीकरण. नुकत्याच आर्मी चीफ सेनाप्रमुख जनरल धीरज सेठ यांच्या एडीडी कॅम्प म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कॅप्टन शिवानी सहरावत बनल्या आहेत. महत्त्व. भारतीय लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याची आर्मी चीफच्या एडीसी पदी नियुक्ती करण्यात आली आहे, जे सैन्यात महिलांची वाढती नेतृत्व भूमिका दर्शवते. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. नगलखम जथोम गंगटे यांची मेक्सिकोमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी लता गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे सचिव म्हणून टी.के. अनिल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. खाण मंत्रालयाचे सचिव म्हणून केशव चंद्र यांनी पदभार स्वीकारला. परीक्षा सुधारणांसाठी नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना करण्यात आली. दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी निर्मल जैन यांची नियुक्ती करण्यात आली. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटचे नवीन संचालक म्हणून सत्यपाल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून विश्वनाथन आनंद यांनी पदभार स्वीकारला. प्रश्न 12. नुकतेच हँडलूम तंत्रज्ञानामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कोठे झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. IIT दिल्ली. स्पष्टीकरण. देशातील हातमाग क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यतेशी जोडण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी नवी दिल्ली येथील IIT दिल्लीमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हँडलूम टेक्नॉलॉजीचे उद्घाटन केले. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतीच कोणत्या बँकेने मॅक्स फॉर सिनियर्स बचत खाते लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. HDFC बँक. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांची US फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली. भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भूतापीय विहिरींचे संचालन लडाखमध्ये सुरू करण्यात आले. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत AI हा एक मुख्य विषय म्हणून समाविष्ट करणारे पंजाब हे भारतातील पहिले राज्य ठरले. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी उत्तराखंडने हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली. मेघालयमध्ये मिशन गोल्डन स्पाईस लॉन्च करण्यात आले. ग्लासगो येथे आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी राहिला. जगातील सर्वात मोठा दही बनवण्याचा प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये उभारला जाईल. जपान ओपन 2026 चे विजेतेपद PV सिंधूने जिंकले. सारनाथ हे भारतातील 45वे जागतिक वारसा स्थळ बनले आहे. सर्गी कोरेत्स्की यांची युक्रेनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतातील पहिला टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन ग्वालेर येथे स्थापन केला जाईल. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद अनाहत सिंगने जिंकले आहे. भारत आणि चीन सीमा व्यापार नथुला खिंडीतून पुन्हा सुरू झाला. चीनने जगातील सर्वात मोठा सुपरकंडक्टिंग चुंबक बनवला. विली वॉल्श यांनी इंडिगोच्या CEO पदाचा पदभार स्वीकारला. मलबार गोल्ड अँड डायमंड्सने महेंद्रसिंग धोनीला आपला ब्रँड अँबेसेडर बनवले. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोभाल यांना देण्यात आला. 14व्या दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन पाकिस्तानात केले जाईल. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतीच केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.